नमस्कार. जर कोणी लाईव्ह असेल तर कृपया कमेंट्स करून माझा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत आहे का, एवढी जर कल्पना कोणी दिली तर बरं होईल. आवाज येत आहे ना व्यवस्थित? आवाज येत आहे काय? संकेत महाराज आहेत? हो, आवाज येत आहे. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरण तिन्ही लोकी, या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणारे आद्यगुरू विश्वकर्मी योग्यांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, वृत्ती सदाशिवी मग्न राहे, ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवणकाम करणारे आपल्या मराठी हिंदी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे पंजाबमध्ये सुद्धा भक्तीचा पूर वाहणारे प्रचाररत्न संत नामदेव महाराज, आपले वारकरी भाविक तेची वार करते पाईक, करुणी दृष्टांशी लाविला धाक, शिवाजी जणू सर्वही, अशा निर्भीड वृत्तीने समाजातील अनिष्ट रूढांचं उच्चाटन करून समाजाला डोळस भक्ती शिकविणारे झुंजार संत जगद्गुरू तुकाराम महाराज, वेड लागलं जगाला आणि देव म्हणती धोंड्याला, देव हा नुसतं मंदिरात नसतो, तो रंजल्या गांजल्यामध्ये सुद्धा असतो, असा विज्ञानवादी विचार देणारे विदर्भातील सत्पुरुष वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज, मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, असा विश्वशांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, अख्ख्या भारतवर्षामध्ये नवे नवे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये ज्यांचं एकनाथी भागवत अजूनही लोकांच्या विस्मरणात होत नाही किंवा जात नाही, असे ज्यांच्या 31व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं हा कार्यक्रम यावर्षी कोविड-19च्या महाकहरामुळं ऑनलाईन साजरा होत आहे, असे संत मोझरकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आज ही दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. मी बाईसकार परिवार असो किंवा संत मोझरकर महाराजांची जेवढीही भक्त मंडळी आहेत, या सर्व मंडळींना अंतःकरणापासून धन्यवाद देतो की आपली जी परंपरा आहे ती आपण अविरतपणे कशी तेवत ठेवावी, आपल्याकडून समाजाने शिकावं असा एक आदर्श आपण समाजासमोर ठेवत आहोत. आणि विषयाला हात घालण्या अगोदर जी जी मंडळी या आयोजक समितीमध्ये आहेत, या सगळ्यांचे मी अंतःकरणापासून आभार मानतो की आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ऑनलाईन का होईना आपण करत आहोत. आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर मी विषय घेऊन आलो आहो, असा हा संतांचा संघ. या विषयावर बोलत असताना प्रामुख्यानं हे एक भजन आहे, पण संपूर्ण भजनाचा अर्थ सांगण्या इतका वेळ किंवा एवढा मोठा अर्थ करत बसण्यापेक्षा या एका वाक्याच्या अनुषंगानंच असा हा संतांचा संघ या विषयावर आपण थोड्या वेळ चिंतन करणार आहोत. बरीचशी मंडळी या ठिकाणी ऑनलाईन आहेत. मी आपले सगळ्यांची नावं घेण्यामध्ये वेळ खर्च न करता आमचे बाईसकार काकासुद्धा आहेत, हरिभक्तपरायण संकेत महाराज काळेसुद्धा आहेत, आणि अनेक जी महानुभाव मंडळी या ठिकाणी जुडले आहेत, या सगळ्यांचे मी आपण ऐकत आहात याबद्दल अंतःकरणापासून आभार मानतो. आणि आपण आपल्या प्रमुख विषयाकडे जाऊ, असा हा संतांचा संघ. काय झालं, आदरणीय सुदामदादा सावरकर जीवनयोगीमध्ये एक प्रसंग सांगतात. तो प्रसंग जर आपण आपल्या डोळ्यासमोर घेतला तर आपल्याला सतसंगाचं जे महात्मा आहे ते वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही.
जयपूरचा कोणी शूर राजा आपल्या लव्या जम्यासह ताळोबा अभयारण्य शिकारीसाठी आला होता. आपल्या सशस्त्र अशा बहादर अंगरक्षकासह दिवसाढोळ्यात तो हिंसक प्राण्यांचा माग काढीत होता. घनघोर भागात एका अंधाऱ्या गुहेच्या तोंडाशी वाघ बसला असावा अशी राजाला एका सिपाहानं सूचना केली. राजानं आळोसा घेऊन लागोपाठ 2 गोळ्या झाडल्या. ध्वनी प्रतिध्वनी वातावरण गजबजून उठलं, पण गर्जना ऐकू येईना की हालचाल दिसेना. तथापि त्या गुहेतला प्राणी एव्हाना मेला असणारच या आत्मविश्वासानं राजानं बंदुका रोखून तिकडे सावधपणे प्रयाण केलं. गुहा जवळ आली तशी त्याच्या आश्चर्याला सीमा उरली नाही. त्या ओबडधबड शिलाखंडाच्या गुहेच्या तोंडाशी एक ध्रुवमूर्ती दिगंबर अवस्थेत ध्यानस्थ बसलेली त्यांनी पाहिली. हा बालयोगी पाहताच राजाच्या हृदय श्रद्धा उफाळली आणि आपल्या दोन्ही गोळ्या शिलाखंडांवर आदळून व्यर्थ गेल्याबद्दल त्याला मनोमन अपार संतोष वाटला. पण त्यासोबतच आज आपल्या हातून केवढं महापाप घडणार होतं याची जाणीव होऊन मनाचा थरकाप उडाला. सर्वांनी ध्यानमूर्ती माणिकदेवाच्या चरणी श्रद्धाभरानं मस्तक विनम्र केली. माणिकदेवानं जेव्हा डोळे उघडले तेव्हा राजा अश्रुपूर्ण नेत्रांनी वंदन करीत आपल्याकडेच पाहत असल्याचं त्याला दिसलं. माणिकदेवाच्या विलक्षण वृद्ध दृष्टीनं राजा विशेष भारला गेला. तो पश्चाताप दग्ध मनानं म्हणाला, स्वामीजी, हम बड़े पापी है, आज तो आप पर ही हमने गोलियां दाग दी. इस अपराध के लिए कृपया हमें माफ कर दीजिए. हमारा कभी न चूकने वाला निशाना भगवान की कृपा है कि आज चूक गया. यही हमारा अहोभाग्य है, नहीं तो जिंदगी भर हमें खून के आंसू बहाने पड़ते. माणिकदेवानं आपल्या मस्तीतच गंभीरपणानं म्हटलं, चिंता न करो, हम तो चाह कर भी मर नहीं सकते भाई. मेरे मन कुछ और है, करता के मन कुछ और, यही बात सही है. राजाचं हृदय सद्गतीत झालं. मोठ्या श्रद्धेनं हात जोडून तो उद्गारला, आप तो पूरे योगीराज है स्वामीजी, क्या आपका कुछ परिचय हमें मिलेगा. माणिकदेवानं किंचित स्मित करीत म्हटलं, सुनकर क्या करोगे भाई, मेरा नाम तो बस तुकड्या है, जीवदशा में पूरा कोण होगा. या विनीत निसार गर्भ उत्तरानं मुग्ध झालेल्या राजानं पुनः पुन्हा पदवंदन करीत विनविलं, स्वामीजी, कृपया आप हमारे साथ राजस्थान पधारे, हमारा उद्धार करे, कृपा करके इस प्रार्थना को ठुकरा न दीजिए. माणिकदेव म्हणाला, अभी तो नहीं, मगर भगवान ने चाहा तो फिर कभी मैं राजस्थान जरूर पधारूंगा. भगवान ही सबका उद्धारक है. राजा हिरमुसला झाला. तो पुन्हा म्हणाला, स्वामीजी, यहाँ से कुछ ही दूरी पर जहाँ हमारा पड़ाव है, कृपया पधार कर आप यदि सेवा का मौका दे तो हम बड़े अनुग्रहित होंगे. माणिकदेव म्हणाला, अभी तो मैं कहीं जाना नहीं चाहूंगा, फिर भी सेवा का मौका आपको हर कहीं मिल सकता है. अगर सेवा की भावना दिल में हो, राजा अगर खुद को प्रजा का सेवक समझकर काम करे तो वही उसके लिए उद्धार मार्ग साबित होगा. राजा भारावला, पण स्वामीजी येऊ शकत नसल्यामुळे मनातून निराशही झाला. अखेर त्यानं विनंती केली की स्वामीजी, यहाँ से कुछ ही दूरी पर, आमचा काही मुक्काम फार दूर नाही आहे. पण माणिकदेव फक्कड फकीर, राजाने रंक त्याला सारखेच, त्याच्या त्या मस्तीत त्याला राजाही वाटला घरचा गडी आणि सुसवाची झाली तातडी. आणि मग त्यानं म्हटलं की अभी तो मैं कहीं जाना नाही चाहूंगा. महाराजांनी त्याला स्पष्ट नकार दिला. शेवटी राजा म्हणतो आहे की स्वामीजी, ठीक है, न हो तो हमें कृपया यही मंत्र दीजिए, और जब तक हमारा मुकाम यहाँ पर है, कृपया इसी जगह पर आपके दर्शनों की अनुमति दीजिए. माणिकदेव म्हणाला, ठीक है. माणिकदेवानं संमती दर्शवली, पण सोबत हेही सुचवलं की कान फूकने से तारक मंत्र मिलता सो बात नहीं. मैं तो इतना ही कहूँगा कि शिकार के निमित्त आप जो जंगल के प्राणियों की हत्या करते हैं, इसमें मुझे बड़ा दर्द होता है. क्या इंसान इतना खूंखार है कि बेचारे जंगली जीवों को जंगलों में भी वह रहने देना नहीं चाहता है. ये भगवान के प्यारे जीव कितने सुंदर है, यह तो निसर्ग का वैभव मैं जानता हूँ. क्या इनका विनाश करना आप छोड़ नहीं सकते. राजाचं हृदय सद्गतीत झालं. डोळे ओलावले. त्या बालयोगाच्या पायावर दोन्ही हात ठेवून तो गहिवरल्या गळ्यानं म्हणाला, स्वामीजी, मैं सौगंध खाता हूँ, आज से कभी शिकार नहीं खेलूंगा. आपने मेरी आंखें खोल दी. माणिकदेवानं त्याच्या पाठीवर थोपटलं. काही वेळानं भक्तिपूर्ण हृदयानं राजा निरोप घेऊन सेवकासह रवाना झाला. 5-6 मैलावरील खडसंगी गावाजवळ त्यानं तंबुडेरे ठोकून वास्तव्य केलं होतं. तिथून खाद्यसामुग्री, फळं वगैरे घेऊन दुसऱ्या दिवशी स्वामीजींकरता त्याने पाठवलं. तेव्हाच त्याला समाधान वाटलं. कुठला हा जयपूरचा राजा, कोण हा बालमाणिक, एकमेकाची कोणती ओळख नसताना
एका गुहेत महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याला समाधीस्थ दिसावे आणि त्या महाराजांच्या चेहऱ्यावरचं ते तेज, ते अलौकिकता, ते ऊर्ध्वदृष्टी बघून त्याचं मन असं भारावून जावं की जणेकरी हा कोणी महात्मा माझ्या उद्धाराकरताच आला आहे. किती संघ घडला हो. फक्त काही 10-15 मिनिटाचा प्रसंग आहे. 10-15 मिनिटाच्या सत्संगानं तो जयपूरचा अत्यंत तीक्ष्ण शिकारी राजा, की ज्यानं प्राण्यांच्या श्वासावर आवाज घेऊन गोळ्या झाडाव्या आणि त्याचं एकही गोळी आतापर्यंत न चुकावी असा वीर राजा, महाराजांच्या 5-10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या सत्संगातून आयुष्यभरासाठी तो जंगली प्राण्यांची हिंसा करणं सोडतो. प्रसंग फार मोठा आहे. आणि म्हणून आज आपल्यासमोर मी विषय घेऊन आलो, असा हा संतांचा संघ. कसा आहे तो संघ? असा आहे. सत्संग या शब्दाचा अर्थ होतो, परमार्थाची सुरुवातच मुळात सत्संगापासून आहे. कारण बिन सत्संग विवेक न होईये. कारण परमार्थिक क्षेत्रामध्ये विवेकाला फार महत्त्व आहे आणि माणसाला विवेक आल्याशिवाय माणूस पुढे पाऊल टाकू शकत नाही. आणि हा विवेक जो येतो तो सत्संगातून माणसाला येतो. आता या ठिकाणी महाराजांनी शब्द वापरला असा हा. कसा? असा हा शब्द हे दर्शवते आहे की ते काहीतरी सांगणार आहेत. या अगोदर वाक्य आहे, विश्वची घर भासुनी. महाराज म्हणतात, जीव हा होत सदा दंग, असा हा संतांचा संघ. म्हणजे सत्संगामध्ये जो जीव अत्यंत स्वार्थी आहे, जन्मताच प्रत्येक जीव हा स्वार्थी असतो. तो आपलं बघतो. लहान मुलाकडे जर तुम्ही बघितलं, त्याच्या हातची जर वस्तू आपण हिसकावून घेतली ना, तो लगेच रडायला लागतो. कारण त्याला समजते माझं आहे. पण ही माणसाची स्वार्थ भूमिका की आयुष्यभर टिकून राहत नाही. हळूहळू त्यामध्ये बदल होतो. थोडी व्यापकता आहे. ते भावंडांकडे तो वाटण्याचा प्रयत्न करतो, आईकडे, वडिलांकडे. थोडा मोठा झाला म्हणजे कुटुंबाची जबाबदारी तो स्वतः वाहतो. बाप झाला म्हणजे स्वतः उपाशी राहून तो मुलाला भरवण्याचा प्रयत्न करतो. ही त्या जीवाची हळूहळू व्याप्ती आहे, व्यापकता आहे. पण माणूस ही व्यापकता कुटुंबापर्यंत मर्यादित राहते, या पलीकडे जात नाही. पण सत्संगामध्ये अशी ताकद आहे की सत्संग मात्र माणसाला विश्वव्यापी बनवू शकतो. हे अख्खं विश्वच माझं घर आहे. आनंदे भरण तिन्ही लोक म्हणणारे माऊली ज्ञानेश्वर महाराजांची व्यापकता, अवघाची संसार सुखाचा किरण म्हणणाऱ्या संतांची व्यापकता, किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं की त्यांच्या भजनांमध्ये म्हटलं की दूर रहणे से हम अलग. आम्ही जे अलग आहे, दूर वेगळ्यानं, की आपण वेगळे नाही, विश्व सगळे एक आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की सत्संगानं माणसामध्ये व्यापकता येते. पण तो सत्संग कसा पाहिजे? सत्संग या शब्दाचा अर्थ होतो संतांच्या सोबत राहणं. याला सत्संग म्हणत नाही. बरीच माणसं अशी आहेत की त्यांनी संतांच्या सहवासामध्ये आपल्या आयुष्याची बरीच वर्षे घालवली, पण साधा तंबाखूही ते सोडू शकले नाही. बरीच माणसं अशी आहेत की त्यांचं अख्खं आयुष्य संतांची सेवा करण्यात, संतांच्या देहाची बाह्यांगण सेवा करण्यात त्यांचं आयुष्य निघून गेलं, पण त्यांच्या आयुष्यामध्ये फारसा बदल घडताना दिसला नाही. याचा अर्थ असा आहे की हा खरा सत्संग नाही. मुळामध्ये संतांच्या सोबत राहणे याला सत्संग म्हणतच नाहीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात, एखादा व्यक्ती 24 तास माझ्यासोबत माझ्या सेवेमध्ये राहत असेल, पण मी सांगतो त्या विचारांना जर तो चालत नसेल तर तो माझ्यापासून कोसो दूर आहे. आणि एखादा माझा व्यक्ती भक्त माझ्यापासून हजारो किलोमीटरवर जर असेल, पण मी सांगितलेल्या माझ्या विचाराचा पाईक जर तो असेल तर तो माझ्या हृदयातला व्यक्ती आहे. हे संतांचं खरं सत्संगाचं महात्म्य तुमच्या आमच्यासमोर त्यांनी विशद केलं. आणि म्हणून असा हा संतांचा संघ की जो व्यक्तित्वापासून माणसाला, म्हणजे व्यष्टीतून तो माणसाला समिष्टीमध्ये आणतो आणि समिष्टीतून तो व्यक्तित्वाला परमेष्टीपर्यंत पोहोचवतो. असा हा संतांचा संघ. पण मात्र तसे योग्य संत माणसाला आयुष्यामध्ये मिळणं फार मोठं त्याचं भाग्य लागते आहे. संत मुजरकर महाराजांचं दर्शन, त्यांचं प्रवचन, मी ज्यावेळेस आमच्या भागातसुद्धा त्यांचे अनेक ठिकाणी, मी ज्या गावात राहतो अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यामध्ये देवरी नावाचं माझं गाव आहे. आज मुद्दाम मी या ठिकाणी वर बसलो की जेणेकरून गावाचं दर्शन तुम्हा सगळ्यांना घडेल. आमच्या गावातसुद्धा त्या काळामध्ये संत मोजरकर महाराजांचं एक फार मोठं आमच्या इथं पंचमुखी महादेव संस्थान आहे. आता फार मोठं प्रसिद्ध देवस्थान आहे.
गावाचं नाव देवरी असल्यामुळं हे मागं जे तुम्हाला दिसते हे मुक्ताई मंदिराचा कळस आहे. आणि थोडं जर आपण इकडे गेलो तर इकडे सुद्धा गावामध्ये अनेक मंदिरं, मोठे मोठे मंदिरं गावामध्ये आहेत. म्हणजे विठ्ठल मंदिर आहे, मुक्ताईचं मंदिर, हे जे कळस दिसतं आहे मुक्ताईचं मंदिर आहे. तिकडे श्रीकृष्ण मंदिर आहे, पाषाणाची मूर्ती आहे. आणि मोठं मंदिर म्हणजे पंचमुखी महादेवाचं मंदिर. तिथं दरवर्षीला फार मोठी यात्रा असते. आता ती एप्रिलमध्ये यात्रा असते. त्या यात्रेला संत मोजरकर महाराजांचं फार मोठं भागवत, एकनाथी भागवत त्या काळामध्ये झालं. कदाचित ती भागवत ऐकणारी पिढी असा आहे काही प्रमाणामध्ये, पण अजूनही लोक ते भागवत विसरत नाहीत. महाराजांची ते शिस्त लोकांना, म्हणून आपण सगळ्यांनी या दृष्टिकोनातून सत्संगाचं महात्म्य समजून घेतलं पाहिजे की संत मोजरकर महाराजांचा सत्संग ज्या ज्या मंडळींना लावला त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. आणि संत मोजरकर महाराजांच्या अधिकाराच्या अनुषंगानं जर बोलायचं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांचं भागवत लोकांना असं सुचवावं की मोजरकर महाराजांचं भागवत घ्या, याचा विचार करा. आणि स्वतः महाराजांनी त्यांच्या भागवताचं आयोजन करावं आणि महाराजसुद्धा त्यामध्ये उपस्थित राहावे. हे इतकं मोठेपण, आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की लहान व्यक्ती नाहीत, पण तेवढ्या मोठ्या महात्म्यानं संत मोजरकर महाराजांना एवढं अनन्यसाधारण असं महत्त्व द्यावं, याचा अर्थ संत मोजरकर महाराजांचा सुद्धा अधिकार फार मोठा होता. संत मोजरकर महाराजांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सहवास लाभला, अनेक महापुरुषाचा सहवास लाभला. आपल्या सांसारिक जीवनातून अनेक व्यवसायसुद्धा त्यांनी केले. त्यांच्या चरित्रामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो अनेक व्यवसाय केले, पण संसारामध्ये त्यांचं फार मन नव्हतं. संसाराची ही जी विरक्ती आहे माणसाच्या मनामध्ये जी येते ना, संसाराची चिंता तो करत नाही, हे सुद्धा सत्संगाचंच महात्म्य आहे. ही ताकद सत्संगातच आहे. आणि म्हणून म्हणतात की बा सत्संग साधो जन्मभर, आयुष्यभर माणसानं सत्संग साधत राहिलं पाहिजे. मग राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानामध्ये सत्संगाचं महात्म्य अनेक ठिकाणी येतं, अनेक ठिकाणी येतं. आपण हे एक वाक्य आपण बरेच लोक बोलताना दिसतात की सत्संग जरी क्षण एक मिळे, जीव पावन होईल हा आमचा. आणि हे काही खोटं नाही आहे. जसं देवाची या द्वारी उभा क्षणभरी म्हणतात, एक क्षणभर जर माणूस देवाच्या द्वारात उभा राहिला तर त्याने मुक्ती चारी साधी येईल. त्या चारही मुक्ती प्राप्त करण्याकरता अनेक प्रकारची तपश्चर्या, आयुष्याचा होम करावा लागतो, त्या एका क्षणात प्राप्त होते म्हणते. त्याचप्रमाणे सत्संगात सुद्धा तेवढीच ताकद आहे. सत्संग जरी क्षण एक मिळे, जीव पावन होईल हा आमचा. पण मात्र हा क्षण आयुष्यामध्ये माणसाला साधणं फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटते महाराजांनी या अनुषंगानं म्हटलं असलं पाहिजे, मनाची एक विशिष्ट स्थिरता, मनाशी एक संतांच्या ठिकाणची विशिष्ट अवस्था झाली म्हणजे माणसाला ती अवस्था प्राप्त होते. मनाची स्थिरता हाच फार मोठा सत्संग आहे. संतांचं दर्शन या चर्मदृष्टीनं होते की नाही मला माहीत नाही. संतांनी लिहिलेल्या विचाराचा जर अनुभव माणसाच्या जीवनामध्ये जर येत असेल तर तो खरा सत्संग आहे. आणि म्हणून राष्ट्रसंतांच्या एका एका शब्दाचा अनुभव, आता अनुभवी संत आता मिळणं कठीण आहे. एक तर हा संत अनुभवी आहे का ही माणसाला समजलं. शास्त्रामध्ये संतांचे 4 प्रकार सांगतात. एक जीवकोटी, देवकोटी, परकोटी आणि परात्परकोटी. जीवकोटीचे संत हे साधारण संत असतात. त्यांच्या हृदयाची, अंतःकरणाची व्यापकता एवढीच आहे की ममये वांश जीवलोके. ते असं मानतात की या जगामध्ये परमात्मा हा अंश रूपानं वास करतो आणि त्या परमात्म्याचे अंश रूपानंच ते भक्ती करतात. देवकोटीचा संत हा प्रत्येक ठिकाणीच देवच मानतो. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी ज्याच्या अंतःकरणाची व्यापकता झाली आहे. परकोटी, परकोटीचा महात्मा त्याच्याही पलीकडचा आहे, त्याची व्यापकता यापेक्षा विशाल आहे. तो म्हणता हम भिन्न विस देह से परतत्व से, हे जग वेगळं नाही, देव तो आणि मी भक्त ही भावना सुद्धा त्याच्यामध्ये नाही आहे. तो म्हणते आहे की हे जग आणि मी एकच आहोत. आम्ही देहानं जरी भिन्न असलो तरी आत्मस्वरूपाने काही त्याची व्यापकता आहे. आणि सगळ्यात शेवटची जी अवस्था आहे ती परात्पर कोटी, हे जगच माझ्या आत्म्याचा अभिलाष आहे. मी हे जगच आहे. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, वगैरे वगैरे जी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं गमक सांगितलं.
हा असा जो अधिकार आहे, असा अधिकार त्याला आपण परात्पर कोटीचे संत म्हणतो, त्याला अवलिया संत म्हणतात, त्याला ब्रह्मनिष्ठ अवस्थासुद्धा म्हणतात. आणि ह्या सगळ्या संतांची अवस्था सगळ्यांना जाणता येत नाही. संत हे कोणत्या अवस्थेला पोहोचले ते संत समाजाला कळू देत नाहीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपला परिचय करून देत असताना एक अनेक ठिकाणी म्हटलं की मैं भी हूँ मजदूर प्रभु का खबर दिलाने आया हूँ, कुछ लाया हूँ कुछ ले जाऊंगा दोनों काम सजाया हूँ. सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी ते लिहिलं. कुठं कुठं म्हणतात मुझे ही मालूम कोण हूँ मैं, लाज के मारे मौन हूँ मैं. मी कोण आहे फक्त मलाच माहीत आहे. कुठं कुठं त्यांनी असं म्हटलं मैं शब्द की खैरात हूँ सब शब्द मेरे पास है. आपला परिचय करून देताना अनेक ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे. एका ठिकाणी तर ते म्हणतात मेरा नाम है टुकड़ा दास, मैं छोटे बड़े टुकड़ों को हरदम जोड़ने के कोशिश में रहता हूँ. अध्यस्त हूँ मैं विश्व का, यह विश्व मेरा कार्य है, फिर भी मुझ में मैं नहीं आश्चर्य आश्चर्य. अनेक ठिकाणी त्यांनी आपला परिचय करून दिला. म्हणून संतांचा अधिकार काय आहे हे आपण जाणू शकत नाही. तो जाणण्याकरता भक्ताचा सुद्धा तेवढाच अधिकार लागतो, अंतःकरणाची तेवढीच शुद्धता लागते. संतांच्या संगतीनं माणूस हा व्यक्तित्वातून विश्वव्यापकतेकडे जाऊ शकतो. आणि म्हणून ग्रामगीतेची ती सुरुवात आहे. व्यक्तिधर्म सर्वा कळावा, कुटुंबधर्म आचरणी यावा, ग्रामधर्म अंगी बाणावा राष्ट्रधर्माच्या धारणेने. व्यक्तीपासून कुटुंब निर्माण, कुटुंबापुढे समाज आहे, समाजापुढे ग्राम आहे, ग्रामा मिळून ब्रह्मांड आहे, गती गतीने जवळते. महाराज व्यक्तिधर्मापासून माणसाला कुटुंब धर्म शिकवतात. मग व्यक्तिधर्मामध्ये प्रत्येकाशी शरीर मन वाणी इंद्रिय बुद्धी प्राण त्या सर्वांचे विकास साधन तोची धर्म. त्यानंतर आपण कुटुंब धर्माकडे, कुटुंबामध्ये काय असलं पाहिजे, घर असावे आश्रमासारखे महाराज म्हणतात, कसं घर असावं. मग त्या दृष्टिकोनात त्यांनी मार्गदर्शन लिहिलं. घर न टिव के चित्र लगे साधू संत का नाम नहीं, नई देवता उनके घर में जानो उनका काम नहीं. व्यवहार न कळतो ज्याला परमार्थ कशा त्याला, व्यवहारात समजला नाही घर कसं असावं. घर आश्रमासारखे हरिनाम गाती मुखे, वाहती अतिथींचा भार, मुले बाळे नारी नर, शुद्ध पवित्र आणि तुच्छ बुद्धी नेणे कुणी, तुकड्यामणे झाला बघता लाभ दुनावला. संसार दृष्टिकोनातून लिहिलं. त्याला कुटुंब धर्म म्हणतात. समाज धर्म शिकवला. चल चल भाई करो सफाई, कुडा कचरा साफ करे, चल चल आपल्या गावाला, किंवा मग अनेक तुझं गावाचं नाही का तीर्थ. सामाजिक दृष्टिकोनातून किती भजन, समाज शिकवला, श्रमदान शिकवलं. वा पवित्र आपल्या देही याविनं महाराज म्हणतात मार्ग नाही आत्मशांतीचा. मग कैसने उकिरडे काळा वगैरे वगैरे त्यांनी लिहिलं. आणि मग समाजाच्या दृष्टिकोनातून महाराज व्यापकतेकडे आपल्याला नेतात, राष्ट्रधर्म शिकवतात. ते म्हणतात राष्ट्रधर्म ही सबसे बडा धर्म है और धर्म एकांग म्हटलं आहे. हिंदू मुसलमान ख्रिश्चन जैन हे सगळे एकांग आहेत. राष्ट्रधर्माला महाराजांनी महत्त्व दिलं. राष्ट्रधर्मात ते विश्वधर्मापर्यंत पोहोचले. नवे नवे प्रेमधर्म त्यांनी शिकवला. हो, हम विश्वव्यापक प्रेम करना ही हमारा धर्म है, मिलजुल कर विचरना ही हमारा धर्म आहे ते म्हणतात. त्यांनी प्रेमधर्म शिकवला. म्हणून मानव धर्मानंतर सुद्धा ते प्रेमधर्म सांगतात. आणि ही सगळी व्यापकता माणसाला सिद्ध करता येते. मला सांगा ना, एक व्यक्ती आपलं स्वतःचं कुटुंबसुद्धा व्यवस्थित चालवू शकत नाही चालवू शकत. त्याला हात पाय कान नाक डोळे सगळं आहे. तो कुटुंबसुद्धा व्यवस्थित चालवू शकत नाही. आणि एक व्यक्ती अख्ख्या विश्वाची चिंता करतो, हे अख्खं विश्व सुखी व्हावे, अवघाचे संसार विश्वाची सुखी अशी कल्पना करतो. तेच हातपाय कान नाक डोळ्यात. हे काय आहे? ही ताकद आहे सत्संगाची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात गुरु सद्गुरु आरकोजीने कृपा सिंचन किया. हे मला आळकोजी महाराजांची कृपा मला लाभली, ही परंपरा लाभली. म्हणून त्यांना तो सत्संग मिळाला. आळकोजी महाराजांना माईबाईचा सत्संग मिळाला. माईबाईंना हैबतीनाथ बाबाचा सत्संग मिळाला. हैबतीनाथ बाबांना माऊली ज्ञानेश्वरांपासून ही परंपरा मिळाली. हा संतांचा संघ. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मुजरकर महाराज, गुरुवर्य संत घुसरकर महाराज यांच्या मार्गदर्शनात मी लहानाचा मोठा झालो. आचार्य परमपूज्य गुरुवर्य वेरुळकर गुरुजी, मग गुरुदेव सेवा मंडळातील सगळे जे महात्म्यात आदरणीय तुकारामदादा गीताचार्य, रामकृष्णदादा बिल्लूरकर असो, आता यावर्षी अत्रे महाराज अनंतामध्ये विलीन झालं ते असो, जे महात्मे ज्या लोकांनी, आणि अत्यंत महत्त्वाचं एक आपल्या गुरुदेव सेवा मंडळातले व्यक्तिमत्व परमपूज्य सुदामदादा सावरकर. आज या महात्म्याचा सत्संग आजही आपल्याला लाभू शकतो. तुम्ही म्हणाल कसा?
संत जरी गेले असले तरी त्यांचे वाङ्मयीन मूर्ती आज तुमच्या आमच्या जवळ आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज जाऊन आज 7-8 वर्ष होऊन गेले असतील, पण ज्ञानेश्वरी अंत म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी भाव धरून या जर आपण ज्ञानेश्वरी वाचली तर आज माऊली ज्ञानेश्वर आपल्यासोबत बोलतात. हा अनुभव त्यांचा सत्संगच आहे. तुकडोजी महाराज तर म्हणतात, ग्रामगीता माझे हृदय आणि त्यास बसले सद्गुरुराय, बोध त्यांचा प्रकाशमय. म्हणून असा हा संतांचा संघ आहे की तो माणसाला छोट्या मोठ्या गोष्टीत आहेतच, पण तो व्यापकतेकडे घेऊन जातो. म्हणून चांगला संगत करणं महत्त्वाचं आहे. दादांच्या किंवा पूज्य सुदामदास सावरकरांनी जे संकलित केलेला एक ग्रंथ आहे सुधा सिंधू की लहरे, त्यामध्ये एक फार सुंदर कथा महाराजांनी सांगितली. तेवढी कथा आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. काय झालं, महाराजांचे भागवत प्रवचनं सुरू होते गुरुकुंज आश्रमात. मग महाराज प्रवचन करायचे चातुर्मास्यामध्ये. मग सुदामदादा पहिल्याच दिवशी लिहायला बसले. महाराजांना ते काही व्यवस्थित नाही वाटलं. महाराज म्हणाले, हे कशाला लिहिता, आता रोजच लिहायला काही गरज नाही. पण सुदामदादा फार हुशार माणूस. त्याने दुसऱ्या दिवशी प्रार्थना मंदिराच्या मागं स्पेशल तिथं तब्बल खुर्ची घेतली आणि दिवा लावून तिथं बसले महाराजांच्या बागं. म्हणजे महाराजांना आपण लिहितो हे दिसणारही नाही आणि आपलं लिहायचं काम पूर्ण, आणि बस तो कार्यक्रम सुरू झाला. आज सुदामदादाचं ते लिहिणं तुमच्या आमच्यासाठी सुधा सिंधू की लहरे राष्ट्रसंतांची हिंदीमधली प्रवचन आहेत. त्यामध्ये सत्संगाचं महात्म्य सांगत असताना फार सुंदर उदाहरण आहे. कदाचित आपण सगळ्यांनी ऐकलं असेल सत्संगाचं काय महात्म्य आहे. ती एका नारदाच्या पूर्वजन्माची कथा आहे. सत्संगाचं महात्म्य भगवतामध्ये येते. सरड्याची कथा सांगितली की ते त्याला भेटतात, तो मरून जातो. त्या राजाच्या बाळाची एवढी फार मोठी विस्तृत कथा आहे. भागवतामध्ये सुद्धा नारदाच्या पूर्वजन्माची कथा आहे. ती नारद तिवर्षी म्हणतात, मी जी या पदाला पोहोचतो मागच्या जन्मात मी दासीपुत्र होतो. पण अचानक काय झालं, चातुर्मास्याकरता गावात संत आले आणि गावाच्या पाटलांनी त्या संतांची सेवा करण्याची जबाबदारी देवर्षी नारद म्हणतात माझ्याकडे दिली. मग त्या संतांची सगळी सेवा, स्वयंपाक, धुनी, भांडी, सगळंच, त्यांना भोजन वाढण्यापासून हा दासीपुत्र करायचा. आता कसं आहे ना, परमार्थाची गोडी अजिबात नसणारा हा दासीपुत्र सत्संगाचा परिणाम पा कसा असतो. त्याला काहीही गोडी नव्हती, पण अचानक संतांचा सहवास 4 महिने लाभला. संतांच्या 4 गोष्टी कानावर पडल्या. संतांचा प्रसादसुद्धा मिळाला आणि त्या रोजच्या प्रवचनानं त्याचीसुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणाकडे वृत्ती ओढली आणि तो सुद्धा संतांच्या चरणी नतमस्तक व्हायला लागला. आणि महाराज मलासुद्धा काही सांगत जा, मी काय करू. मग त्याला सांगितलं, तू नामस्मरण कर. 4 महिने कधी संपून गेलं त्याला कळलं नाही. 4 महिन्यानंतर संत त्या गावाचा निरोप घ्यायला लागले. त्यावेळेस हा सुद्धा म्हणतोय की मी सुद्धा आता तुमच्या सोबतच येतो. आता मला इथं करमणार आणि माझं मन सुद्धा या देवाच्या नामाच्या ठिकाणी लीन झालं आहे. पण ते म्हणतात, बा तुझं आई आहे, त्या आईची जबाबदारी सोडून तुला येता येणार नाही. तो फाडा विचारात पडला. पण संतांचा उपदेश म्हणून मला काहीतरी मंत्र द्या. मग त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र दिला आणि कितीतरी 1,33,000 काहीतरी त्याला कोटी जप सांगितले. पण आई हा परमार्थातला धोंडा आहे, पण ती सुद्धा फार लवकर मरण पावली आणि यानं अखंड त्या नामस्मरणाचा जप केला. नामाचं महात्म्य फार मोठं. आमचे आदरणीय बायस्कर काका नेहमी नामाचं महात्म्य लिहितात. मी अनेकदा त्यांचे लेख वाचले. नामाचं महात्म्य फार मोठं आहे. नामे तारिले अपार महापापी दुराचर. तर आता हा दासीपुत्र आहे. संतांच्या सांगण्यावरून या दासीपुत्रानं अखंड नामाचा जप केला आणि आयुष्याची संध्याकाळ नामातच झाली. आणि यम यम वापी स्मरण भावम ते त्यंते कलेवरम. गीता म्हणते, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम. अंतकाळी ज्याच्या मुखात नाव आलं ना, त्या नक्कीच तू ज्या ज्या भावनेत तू ध्येय सोडशील त्या त्या भावनेला प्राप्त होशील, असे कृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात. आणि देवर्षी नारद म्हणतात, त्या नामाचं महात्म्य, त्या संतांच्या संगतीचं महात्म्य असं आहे की पुढच्या जन्मात मी देवर्षी नारद म्हणून जन्माला आलो की जो तिन्ही लोकांमध्ये नुसतं नामस्मरणाचा झेंडा त्यांनी रोवून टाकला. भागवत धर्माची स्थापना नव्याने भक्तिशास्त्र ज्यांनी लिहिलं, फार सुंदर आहे. आपण सगळे मंडळींनी नारदांचं भक्तिशास्त्र वाचावं. अथा तो भक्ती व्याख्या शहामा सात्वस्मीन परम प्रेम रूपा. फार सुंदर व्याख्या करतात. अमृत स्वरूपाच
एल्लब्ध्वा पुमाण सिद्ध भवती अमृत भवती तृप्त भवती. भक्ती माणसाला सिद्ध तृप्त करणारी भक्ती आहे. पण त्यांनी भक्तीचे अनेक प्रकार सांगताना ते म्हणतात खरी भक्तीमध्ये तदर्पिता अखिला चारिता तदिस्मरणे परम व्याकुलतेती. माऊली ज्ञानेश्वरांनी कसं म्हटलं की बा भक्ती ही कशी आर्त भाव ज्याच्या अंतकरण आर्त भक्ती सांगितली की तो जशी मासोळी ही पाण्या वाचून राहू शकत नाही तसा हा भक्त त्याला म्हणतात की जो भक्त म्हणजे विभक्त नाही. ही एवढी मोठी ताकद जी येते ती सत्संगातून माणसाच्या आयुष्यामध्ये येत असते. म्हणून सत्संग साधो जन्मभर. साधत राहा, जेवढा मिळेल तेवढा साधत राहा. एक लक्षात घ्या, मी जरा हळू बोलतो कारण मी घरी बसलो, आजूबाजूला सगळे घर आहेत, माडीवर आहो. संसारात सुख नाही हो, हे मी सांगत नाही, संत सांगतात. याचा अर्थ राहणे असं नाही. बाकीचे जे यांचे लग्न व्हायचे ते म्हणतील महाराज तुमचा हा अनुभव नाही. इथं सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. इथं राहायचं आहे. संसार सोडून माणसाला कधीच जायचं नाही. कितीही कठीण प्रसंग आले ना, कोसळले जरी पर्वत वृत्ती जरा न मुळे. ही जी ताकद माणसाला येते ना ती सत्संगातून येत असते. कितीही कठीण प्रसंग आले ना तरी माणूस डगमगत नाही. ही ताकद सत्संगाची आहे. दुःखी सुखाची प्राप्ती म्हटलं आहे. कितीही कठीण दुःख आलं तरी माणूस जो सहन करतो ही सहनशीलता, परमोच्च कोटीची सहनशीलता उपासनेतून संतांच्या सहवासातून माणसाला प्राप्त होत असते. इथं सुख नाही आहे. तुम्ही इथं सुख शोधण्याचा कधी प्रयत्न करू नका. माझं एक नेहमीचं वाक्य मी बोलतो, भौतिक जगामध्ये सुख शोधण्यातच दुःख आहे. हे अंडरलाईन केलं पाहिजे आपण सगळ्यांनी वाक्य. भौतिक जगामध्ये सुख शोधण्यातच दुःख आहे. इथं शोधूच नका. कुठं आहे सुख? तुम्ही 1 तास भजन करा, तिथं सुख आहे. सत्संग करा, त्यात आनंद आहे. संतांचा सहवास करा, त्यात आनंद आहे. तिथं सुख आहे. तीर्थयात्रेला जा, सुख आहे. कुठंतरी मंदिरात जा, सुख आहे. प्रार्थना करा, तिथं आनंद आहे. महाराजांचं एक भजन आहे, फार सुंदर भजन आहे. ते म्हणतात, कृष्ण नाम गाता मनी सुख वाटे. तिथं सुख आहे. माझ्या आयुष्यातले कितीतरी वर्षे परमपूज्य आचार्य विरुळकर गुरुजींच्या सत्संगात गेले आणि म्हणून आम्ही इथं आहोत. ताकद मिळाली आयुष्याची. गुरुवरे संत घुसरकर महाराजांनी शिदोरी दिली आयुष्याची. अशा अधिकारी महात्म्यांचा संग लाभला हे अनंत जन्माचं पुण्य आहे. म्हणून असा हा संतांचा संग. कितीही मोठ्या आपत्त्या आल्या तरी त्या आपत्तीमध्ये माणसाची वृत्ती डगमगत नाही. किती दुःख आले तरी माणूस त्या दुःखाला आनंदाने सामोरा जातो. असा हा संतांचा संग. चला माऊली ज्ञानेश्वरांकडे. आज ज्या माऊली ज्ञानेश्वरांना आम्ही सगळे महाराष्ट्रातील लोक डोक्यावर घेतो, एक काळ असा होता की त्याच माऊली ज्ञानेश्वरांना लाथा मारल्या कंबरड्यात. इंद्रायणीचं पाणी नाही पिऊ दिलं घोडभर, पण ते डगमगले नाहीत. कारण असा हा संतांचा संग. ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आपण म्हणतो ते म्हणतात, यावलीतला एक माणूस नसेल की त्याने मला मारलं नसेल. एका मिरचीसाठी 10 भजनं म्हणणारा हा तुकड्या आज अख्ख्या जगाचा गुरु आहे. कारण आहे असा हा संतांचा संग. अनाथांची माय ज्याला म्हणतो आपण, सिंधुताई सपकाळ आत्महत्या करण्याकरता निघाली, पण महाराज भेटला माणूस. असा हा संतांचा संग. भागवतामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण आत्महत्या करण्याकरता निघाला, पण महाराज संत मिळाला, जीवन बदलून गेलं. असा हा संतांचा संग. अनेक उदाहरणं आहेत की ज्या लोकांनी जीवनामध्ये हार मानली होती, जीवन संपवण्याकरता निघाले होते. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कितीही निराशा जर जीवनामध्ये आली ना तर कोणातरी महात्म्याकडे निघून जावं. नक्कीच जीवनाचं काहीतरी फार मोठं चांगलं घडून जाईल. मनामध्ये कधी आता एक तर काळ मोठा कठीण आहे, लॉकडाऊन आहे, सगळ्यांचे कार्यक्रम अस्ताव्यस्त झाले आहेत. कुटुंब, जबाबदाऱ्या, अनेक गोष्टीनं माणसं तुटली आहेत. पारमार्थिक क्षेत्रातली बरीचशी मंडळी खचून गेले आहेत कारण कार्यक्रम बंद आहेत. कलाकार मंडळी, तबला वादक, पेटी वादक, हार्मोनियम गायक सगळी मंडळी खचले आहेत. असं वाटलं 1 वर्ष झालं आता पुन्हा सुरू झाले कार्यक्रम, बरं होतं. पुन्हा आता कार्यक्रम बंद झाले आहेत.
खचण्याची गरज नाही आहे. आणि मला माहीत आहे आपण खचणार नाही, कारण आपण सत्संगात राहणारे म्हणले असा हा संतांचा संघ. ताकद येते. पण जी माणसं सतत संघात राहून सत्संगाचा फायदा घेत नसतील ते दबतात, त्यांना दुःख होते. जे परमार्थिक क्षेत्रामध्ये लोभानं आले आहेत. मी हरिभक्तपरायण संकेत महाराजांच्या फेसबुक पेजवर 1-2 दिवसामध्ये वाचलं, मला फार आनंद वाटला. आज अशा प्रचारकांची गरज आहे. त्यांनी फार स्पष्ट शब्दात लिहिलं. कबीराचं काहीतरी वाक्य होतं. अशा निष्ठावंत प्रचारकाची आज गरज आहे की जेणेकरून प्रचार वाढेल, महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार होईल. आपल्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. म्हणून डगमगता कामा नये. आपण जिथं असाल, ज्या अवस्थेमध्ये असाल, आपली साधना, आपली दिनचर्या हे सांभाळून महाराजांनी जे उपदेश दिले त्या उपदेशाप्रमाणे आपलं जीवन तेवत ठेवणं. मी शेवटी, मला माहीत आहे अनेक मंडळी लाईव्ह आहेत. मी आपल्या सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, कारण मी अमोलदारा सालोटकर मला दिसत आहेत, जयगुरू करतायत. अनेक मंडळी आहेत. पायसकार काका आहेत. काही आमच्या महिला मंडळी कोमल हरणे वगैरे दिसत आहेत. काही आमच्या इकडचे मंगरूळ पिरकडचे सावके वगैरे आहेत. मनोज महाराज चौबे यांचे प्रवचन आहे. आमचे काका सूचना देऊन राहिले उद्या वगैरे काहीतरी. हे आता उद्यापासून, मला वाटतं कालपासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे. आता दररोज एकेका महापुरुषाचे या ठिकाणी संतांचे जे प्रवचन आहेतच. आमचे ज्ञानदादासुद्धा आहेत. बायस्कार परिवार फार चांगला परिवार आहे. आमचे ऋषीपाल महाराज अनासनेसुद्धा शिरसोलीवरून जयगुरू करत आहेत. फार अडचणीत आहेत, मला माहीत आहे. सगळी मंडळी आमची कलाकार मंडळी. पण महाराज मंडळींना, कलाकार मंडळींना मी विनंती करेल, काही दिवस निघून जातील आणि नक्कीच चांगलं होईल. काही चिंता करण्याची गरज, असे अनुभव आपण घेतले पाहिजेत. या अनुभवाची आपल्यालासुद्धा गरज होती. म्हणून सत्संगानंही आपल्या सगळ्यांमध्ये दुःख पेलण्याची शक्तीसुद्धा येत असते. हिंमत हारण्याची गरज नाही आहे. पुनश्च आपल्या सगळ्यांच्या भेटी होतील. ऑनलाईन आपण सगळेजण आज बोलत आहोत. म्हणून असा हा संतांचा संघ. कसा, थोडंसं पुढे जातो. विश्वची घर भासुनी जीव हा होत सदा दंग. या अख्ख्या विश्वाला घर मानणे. महाराज म्हणतात, आपले घरची नवे घर, विश्व आपले मकान सुंदर, हेची शिकावया असे संसार उद्धारतो याची मार्गे. म्हणजे याचा अर्थ घर बांधायचं नाही असं नाही. मोठं घर बांधायचं, बिल्डिंग बांधायची. बांधायला 4 मजली बांधा, सोप्या माडे घरे, उत्तम व्यवहार धनजोडा, काही मनाई नाही. आणि ते उंच बांधलेलं घरासमोर उभं राहावं, आपल्या बंगल्यासमोर स्वतःच्या उभं राहावं आणि मग ही ओवी म्हणावी. महाराजांनी जी म्हटली ग्रामगीतेमध्ये, हो, आपले घरची नवे घर. हे ज्याला घरच नाही तो काय नाही म्हणणार आहे माझं नाही म्हणून. पण ज्यानं खूप कष्ट करून, हाळाचे काळं करून एखादं मोठं बिल्डिंग बांधावी आणि त्यानं मग समोरून म्हणावं की आपले घरची नवे घर, विश्व आपले मकान सुंदर, आणि हेची शिकवाय संसार उद्धारतो याची मार्ग. संसार याच करताय की हे माझं नाही. हे सगळं उठाठेव करायची, कष्ट करायचे आणि शेवटी हे म्हणायचं की हे माझं नाही. मग माझं काय, हे विश्व. पण हे कुठून येईल? संतांच्या सहवासात. पण महाराजांनी स्पष्ट म्हटलं. मग या संसारातून जो आपला वेळ भजनात जातो, आमचे पुण्यावरून सुनील दादा चोरे आहेत, आपण जे भजन करतो, काही जे काही आपल्याला जमते, उरल्या वेळी करणे परिश्रम. काही संसार सोडून तर महाराजांनी सांगितलंच नाही. फार मोठी सूट दिली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. उरल्या वेळी करणे परिश्रम. मग आपण जे करतो उरल्या वेळा, भजन असो, प्रवचन असो, कीर्तन असो, जे काही प्रार्थना, कुठं जातो आपण लोकांकडे अनेक प्रोग्रामसाठी, उरल्या वेळी हे जे आपण करतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग महाराज म्हणतात, हे कोणालाही करायला मिळत नाही हो. काय योग साधला, काय तर प्रमाण द्यावं, जन्म तुला लाभला, विचारा भजनाशी लागला. हे पुण्य आहे. बोलू आता महत्त्वाचं काय म्हणतात महाराज पुढे. सेवेची सत्ता लाभते भक्तांच्या हाता, आणि होत असे ब्रह्मची निजंग, आणि असा हा संतांचा संघ. कोणालाही कार्य करायला मिळत नाही. ते कार्य करण्याकरताही भक्ताची अधिकारत्व आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि जो मग इमानदाराने हे जे प्रभू सेवा आपल्याला मिळाली, जो करतो,
मग अहंकार गळतो, लोभ हा त्यागाने पडतो. फार सुंदर आहे. बस अहंकार पूर्ण निघून जातो. अहंकार आहे तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. नवल अहंकाराचे गोठी विशेष न लागे अज्ञानापाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. त्याला काही जट नाही, त्याला काय अहंकार. एक तर माणूस की नाही विशेष ज्ञानी पाहिजे, एक तर अज्ञानी पाहिजे. आपण सगळे सामान्य ज्ञानी आणि सामान्य माणसाला अहंकार होतो. म्हणून अहंकार गळतो, लोभ हा त्यागाने पडतो. भगवी टोपी आहे, त्याग करावाच लागेल. प्रेमाची भंग असा हा संतांचा संग. काय ताकद आहे सत्संगात. दुःख न मरणाचे मिळे जरी सौख्यही राज्याचे. एखाद्या राज्याच्या पदावर जरी तुम्ही असले ना, लोकांना मरताना फार मोठं दुःख होते, पण सत्संगात अशी ताकद आहे. किती मोठी तुमच्याकडे इष्ट असली तर सोडून जाताना तुम्हाला दुःख होणार नाही. कारण काय? दुःख न मरणाचे कारण आहे. कारण असा हा संतांचा संग. ती ताकद आपल्याकडे, तो विचार सत्संगातून भेटला आहे. दुःख न मरणाचे मिळे जरी सौख्य राज्याचे. तुकड्या म्हणे ना उरे व्यंग असा हा संतांचा संग. खरा सत्संग जर माणसाला लाभला तर एकही व्यंग आपल्यामध्ये राहत नाही, ना शारीरिक मानसिक ना कोणताच नाही. आता भरपूर व्यंग आहेत, माझ्यातही असतील, तुमच्यातही असतील. याचा अर्थ आपण सत्संगाला अजून पूर्णत्व, सत्संग आपला पूर्ण सत्संग समजला नाही. गुरुदेवाला अशी प्रार्थना आहे की आम्हाला तो सत्संग कळो. अष्टसंतांची आमच्यावर अशीच कृपादृष्टी राहो आणि हे येणारं पुढचं आयुष्य हे आमच्या भारताचं संकट निघून जावं. सुरळीत सगळं जीवन पहिल्यासारखं प्रभावित हो आणि खऱ्या सत्संगाचं महात्म्य आम्हाला कळो अशी प्रार्थना करतो. वेळ किती झाला मला माहीत नाही. आणि पुरुषोत्तम काका भाईस्कर यांचा मला फोन आला की महाराज असा असा कार्यक्रम आहे. मी जरा कामात व्यस्त होतो, पण काकांना नाहीच नाही म्हणा वाटत. आणि एवढ्यात कुठं ऑनलाईन कार्यक्रम मी केले नाहीत. मी 1-2 लोकांचे फोन आले, मी नाही म्हटलं मागं. पण काकांची धडपड नेहमी काय, ही एक पुरुषोत्तम काका भाईस्कर एक असं एक वेगळी व्यक्तिमत्व आहे आमच्या सेवा मंडळाच्या, की पारमार्थिक क्षेत्रातल्या कोणाचंही काही हॅपी बड्डे असो काही असो, हा माणूस ही व्यक्ती त्यांना आनंदच, प्रत्येकाच्या याचा आनंद. आम्हाला इतका वेळ मिळत नाही, माफी मागतो. बरेच मंडळींचे वाढदिवस असतात, या सगळ्या गोष्टी असतात, नाही वेळ मिळत महाराजांच्या या सगळ्या कामामध्ये, अभ्यासामध्ये, वाचनामध्ये. पण आमचे काका ते काम करतात. मी खूप अख्ख्या महाराष्ट्रातील महाराज मंडळी करून, सगळ्या मंडळी करून काकांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो की आपण आमच्या सगळ्या लहान मंडळीचा किती उदो करता. आपण किती मंडळी जोडल्या आहेत. माझ्या म्हणजे डोळ्यामध्ये खरंच गहिवरून येत आहे मला. किती वेळ काढतात काका. प्रत्येक एकदम छोट्या छोट्या प्रचारकापासून त्याचा हॅपी बड्डे असो, काही कोणत्याही त्या सुखादुःखामध्ये सहभागी होतात. खरंच काका मी अंतःकरणापासून आपल्या सगळ्यांना, परिवाराला एक धन्यवाद देईल. अशीच तुमच्या सगळ्यांची सेवा, सत्संग. बस शेवटी एक मागणी करतो. मी स्क्रीनकडे पाहत असताना मला हे माझ्या मागून पक्षी उडताना दिसत आहेत. त्या दृष्टिकोनातून मी एवढं बोलतो की पक्षिया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्मभरी. हो जाओ कितीही सेवा या शरीरे, अहंकार वारे लागू नये दी. महाराज म्हणतात माझं जीवन पक्षी समान असलं पाहिजे. बस हीच मागणी देवाला आहे. एवढं जर जीवनामध्ये माणसाला साध्य झालं ना, तर जीवनाचं सार्थक होईल. आणि शेवटी असं म्हणेल, आमचे परमपूज्य आचार्य वेरुळकर गुरुजी नेहमी म्हणतात, 4 वेद 6 शास्त्र में बात लिखी है दोय, सुख देणे सुख होत है, दुःख देणे दुःख होय. आपल्याच्यानं जेवढं महाराजांच्या कार्याचा प्रचार करता येईल, जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. संत मुझरकर महाराजांच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देईल की आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐकून घेतला. बरीच मंडळी आहेत. आमचे निवृत्तीनाथजी आहेत भाईस्कर, मला वाटते परिवारातील ज्येष्ठ आहेत.
या सगळ्या मंडळींना पुनश्च धन्यवाद देतो. पुनश्च आमचे सुनील भाऊ चोरेसुद्धा पुण्यावरून ऐकत आहेत, फार प्रेम करतात. प्रत्येक प्रवचन, प्रत्येक भजन चालू आहे, मी शांत नाही. सुनील भाऊ म्हणतात की बा तुम्ही जागा खूप सुंदर शोधली, माडीवर आहो, त्याच्यामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न आहे. वेगळे मंदिरामध्ये हरिपाठाचा बारीक टाळाचा आवाज येत आहे, पक्षी मस्त फिरत आहेत. थोडंसं का आता या मोबाईलमधले पोरं आमचे आहेत, गावातले पोरं आहेत आमचे, श्रीकृष्ण खापरकर आमचे राजूदादाचे मुलं आहेत, अर्पण खापरकर, आमचे रविदादा गायकवाड, सचिन माहोकार, मयूर वानखळे, आमच्या गावातले प्रार्थनेतले चांगले पोरं आहेत. रोज प्रार्थना होते. आणि हे सगळं जे तुम्हाला क्लिअरिटी किंवा आवाजाची क्लिअरिटी हे आमचे हरिभक्तप्राण राष्ट्रीय कीर्तनकार प्रशांत महाराज ठाकरे, स्वप्नील महाराज इंगोले आणि याच्यापेक्षाही फार महत्त्वाचे एक आमचे अकोटचे वैष्णव महाराज, आता नवीन आहेत, फार सुंदर हिंदीमध्ये कथा करतात, नवीन विद्यार्थी आहेत. हिंदीमध्ये श्रीमद भागवत कथा आणि ग्रामगीतासुद्धा हिंदीमध्ये पाठ करत आहेत, लहर की बरखा, आणि हिंदीमध्ये राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतावर प्रवचन वैष्णव महाराज आमचे अकोटचे. आणि सोबतच हे जे तुम्हाला ऑनलाईन करत असताना क्लिअरिटी, आवाजाची क्लिअरिटी, हे सगळं श्रेय आमचे इंजिनियर विश्वासदादा कुरवाळे, हे सगळे पोरांकडून मी शिकून घेतलं. यूट्यूबलाही महाराजांचे भजनं, महाराजांचे विचार जेवढे चांगले टाकता येतील या खाली वेळामध्ये आम्ही प्रयत्न करत असतो. मी जे मंडळी ऑनलाईन सगळ्यांना विनंती करेल की यूट्यूबवर सुद्धा कीर्तनं, प्रवचनं आम्ही नेहमी टाकत राहतो. तुम्हाला हा विचार नेहमी त्यातून ऐकायला मिळेल. आणि आमचे राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण प्रशांत महाराज ठाकरे यांनी आता या 8-10 दिवसामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जीवनचरित्र यूट्यूबला ते टाकत आहेत. फार सुंदर विवेचन करतात. सुदाम सावरकरांनी जे लिहिलं ते फार अत्यंत सुंदर निवेदन करतात. आपण ते सगळ्यांनी ऐकावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि ऐकल्यानंतर आपल्यालासुद्धा त्याचा आनंद येईल. तर वाचणं जरा कठीण झालं ना, म्हणून वाचण्यापेक्षा ऐकणं लोकांना सोपी वाटते, म्हणून ग्रामगीता, माझीसुद्धा अनेक ग्रामगीता प्रवचन यूट्यूबला आहेत. अनेक साधे भजनं आता आम्ही टाकण्याचा एक प्रयत्न करतो. आपण सगळ्यांनी मस्तपैकी ते ऐकत जा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सेवा मंडळाचे लोकांनी प्रत्येक आपलं जे चॅनलला सबस्क्राईब करावं, इकडे तिकडे शेअर करावं, त्याच्या जास्त लोकांपर्यंत हा विचार पोचत जातो. पण खूप आपण प्रेम केलं. माझ्या चॅनलचे जवळजवळ 3000 सबस्क्रायबर झाले आणि चांगले व्ह्यूज आहेत. चॅनल मॉनिटाईजसुद्धा झालं आहे. आपल्या सगळ्यांची खूप प्रेम आहे आणि समोरसुद्धा खूप मोठी तयारी आहे. राष्ट्रसंतांचे जीवनयोगीतले अनेक गोष्टी आमचे हे वैष्णव महाराज वरोडे ऋत्विज जे गुरु करत आहेत त्यांनासुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि मी या ठिकाणी राष्ट्रसंतांचे एक पद लहर की बरखेतला एक श्लोक म्हणून सांगतो. पावित्रता मन में रखो और हित सबका चाह लो, किसी को बुरा मत बोलना, जग के हंसी को साह लो, जो दीन है धनहीन है उनकी सदा सेवा करो, तो साधना बिन राम का घर बैठ कर दर्शन करो. सत्संगात एवढी ताकद आहे की कुठंही जाण्याची गरज नाही. मी शेवटचं बोलतो आता, काहीच गरज नाही. नहीं तो मग दीपक जलाते घियोत्तरों के देवता के धाम में और मजदूरों को देती ने भरपेट भी कुछ काम में. भूखा दरिद्री द्वार पर मुंह फाड़ कर रोता खड़ा और भगवान क्या है बेवकूफ देगा तुम्हें मुक्ती का. डुप्लिकेट संतांना जमतच नाही. नाशिकवरून आमच्या निलेश्वरताई आहेत कळगुटकर, आमच्या देवरूच्या संस्कार शिबिरातल्या विद्यार्थ्यांना फार मोठ्या बनल्या आहेत. मला फार आनंद वाटतो की अनेक माणसं आज आमच्या शिबिरातून, सत्संगातून पूज्य विरुळकर गुरुजींच्या घडले. म्हणून आपण सध्या सगळ्यांनी सत्संग साधून या पद्धतीचं जीवनामध्ये जर आपण समजून घेऊन जर आपण जीवन जगलो, आनंद आहे, खूप आनंद आहे. मी माझ्या जीवनामध्ये मला जे पूज्य विरुळकर गुरुजी, गुरुवर घुसरकर महाराज या महात्म्यांचा जो सहवास मिळाला, मी खूप आनंदी आहे. ते येतील दुःखाचे प्रसंग किती आले गेले, पण त्याच्यात माणूस डगमगत नाही. लॉकडाऊनमध्ये बरेच लोकांना विचार पडला आता आपण काय करावं. मी लॉकडाऊनमध्ये माझ्या मुलीचा गीतेचा 15वा अध्याय 12वा अध्याय शीतप्रज्ञाची लक्षणं पाठ करून घेतली. कारण खूप आहे. मी 45 लोकांची अशी टीम बनवली की त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या मुलाकरता 1 तास द्या.
त्यांना त्यांच्या मुलांना काय शिकवावं हे सुद्धा सांगितलं. आता रिझल्ट इतका चांगला आला की तो लोकांना खरंच महाराज असं काही नाही की आपण या ठिकाणी काही शिबिर घेऊ शकलो नाही म्हणून काम बंद आहे. नाही, मी 45 लोकांची टीम तयार केली. आमचे सगळे जे जवळजवळचे मित्र आहेत त्यांना मुलं आहेत 10 वर्षाचे 5 वर्षाचे, घरी आहेत सगळे मुलं. आता मी त्यांना सांगितलं, जुळलं त्यांना की आज मुलांना हे शिकवा, तुम्ही 1 तास मुलांना घेऊन बसवा. आज आपण मोबाईलवर 2-2, 3-3 घंटे वेळ गमावतो. आपले मुलंही मोबाईलवर असतात, पण आपण त्यांना स्वतंत्र कुठंतरी मंदिरात घेऊन त्यांना शिकवा. मी 45 लोकांचा ग्रुप करून त्यांना हे करायला लावलं. आज जवळजवळ 45 कुटुंबामध्ये भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करून घेतला. त्या बापानंच पोरायचं. पहिले मी ऑनलाईन बापालाच शिकवला की असा वाचा तसा वाचा, पोरायला शिकवा, करता येते. म्हणून माणूस शांत बसत नाही. ज्या माणसाला सत्संगाची गोडी आहे, संत विचाराची गोडी लागल्या, तो कधी शांत बसत नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये साने गुरुजींचं एक पुस्तक मला फार आवडते, धडपडणारी मुले. आपण सगळे त्या परमेश्वराची धडपडणारी मुलं बनले पाहिजेत. आता तुम्हा लोकांचे कर्तव्य हेच असू शकते की या वाङ्मयाला करोडो काणी मुखी जाऊ द्या. आमचे सुनील भाऊ ऐकत आहेत, काही आमचे मुंबईची मंडळी आहेत, ते हरिकृष्ण रामकृष्ण मिशनवाले लोक कुठंतरी CSTवर टेंट लावतात, लोकांना वाङ्मय वाटतं. आपण का करू शकत नाही? म्हणून आम्ही ग्रामजयंतीच्या पावन पर्वावर प्रशांत महाराज, स्वप्नील महाराज आम्ही ठरवलं की आपण असं काहीतरी सुरू केलं पाहिजे. मुंबईच्या, पुण्याच्या कुठंतरी आपण हप्त्यातून 1 दिवस, काय 1 पूर्ण दिवस नाही पण 4 घंटे मी महाराजांचं वाङ्मय घेऊन एखाद्या गर्दीमध्ये टेंट मी लावून बसेल. याचा प्रयोग आम्ही अमरावतीला, धामणगावला, काही काही निवडले. या एप्रिल महिन्यामध्ये ग्रामजयंतीच्या पर्वावर आम्ही त्याचं आपल्या सगळ्यांच्या समोर प्रॅक्टिकल करणार आहोत. असे जे शहरात राहणारे जे मंडळी आहेत, म्हणजे सुनील भाऊ आहेत, मुंबईत राहणारे विषयदादा आहेत, अशा सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे की या कामाशी जर आपल्याला कोणाला जुळता आलं तर आपण जुळावं. आम्ही त्याचं लगेच आपल्यासमोर प्रॅक्टिकल म्हणून अमरावतीमध्ये ते करणार आहोत. मी असेल मग प्रशांत महाराज असतील, किती कीर्तनकार मोठे असतील तर त्यांनी हप्त्यातून 1 दिवस 4 घंटे महाराजांचं वाङ्मय घेऊन लोकांना समजून सांगावं, त्यांना ते द्यावं, कमीत कमी किमतीमध्ये द्यावं, त्यांच्यापर्यंत पोचावं. असा एक प्रयोग आता आम्ही चालू करत आहोत. या लॉकडाऊन असला तरी तो आपल्याला करता येईल. त्याचं उद्घाटन आम्ही लगेच एप्रिल महिन्यामध्ये आता ग्रामजयंतीच्या पर्वावर करणार आहोत. आपण सगळ्यांनी मंडळींनी त्यात जुळण्याचा प्रयत्न करावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. तर आपण सगळ्यांनी ग्रामगीता प्रवचनसुद्धा ऐकत राहावे, ग्रामगीता वाचत राहावी. आपली राष्ट्रसंतांच्या प्रत्येक कार्यात निष्ठा असे. महाराज जरी नसले तरी ग्रामगीतेतून महाराजांचा सत्संग आपल्याला नक्कीच लाभेल. म्हणून अधिक न बोलता, वेळही भरपूर झाला आहे, सूर्य आता अस्ताला जात आहे. असता असं सूर्य गेला, चल प्रार्थनेचा आता, गायी घरासा आल्या, महाराज म्हणतात चल प्रार्थनेचा आता. आता सूर्यसुद्धा अस्ताला जात आहे. लागलं तुम्ही तुम्हा सगळ्यांना त्या सूर्याचं दर्शनसुद्धा या ठिकाणाहून घडवू शकतो, कारण अनायाशी मी आता त्या पद्धतीनं बसलाच आहो. हे पहा, सूर्य आता अस्ताला जात आहे. म्हणून महाराजांचं ते भजनसुद्धा मला या ठिकाणी आठवत आहे. असता असं सूर्य गेला, चल प्रार्थनेचा आता. हे जे गाय दिसते आहे ना, हे आमचीच गाय आहे, माझ्या घरचीच गाय आहे. एक गायसुद्धा मी नेहमीसाठीच वागवतो. आणि थोडंसं घराचं बांधकाम चालू असल्यामुळे मी आज या ठिकाणी बसलो आहोत. मोदी सरकारची मोठी कृपा झाली यावेळेस. आमच्या गावामध्ये जवळजवळ 110 लोकांना एकाच वेळेस घरकुल आले. त्यात माझाही नंबर लागून गेला. तसं घर बांधलंच आहे, पण अजून थोडी खाली जागा आहे, म्हणून आमचे भाऊ वगैरे आम्ही करत आहोत. थोडंसं त्याचंही दर्शन तुम्हाला होईल. हे इकडे दिसतेच तुम्हाला सगळी माती गीती आहे पडलेली सगळं. तर ते कामच चालू आहे. तरी मी आतापर्यंत हे माती गीती उचलत होतो. सगळं खणकाम चालू होतं. मग मी लगेच शर्ट आताच 4:30 वाजता म्हटलं आपल्याला करायचं आहे. तिकडे गिट्टीचा ट्रकसुद्धा आला, लोखंडसुद्धा आलं. त्यांना म्हटलं भाऊ माझा टाईम झाला, आता मला जावं लागते, मी काही तुमच्या कामी पडत नाही. आता हे महाराजांनी म्हटलं ना की माणूस कोणीही कामात मागं नसला पाहिजे. आज हे घर आमचं जुनं पाडायला कमीत कमी 25,000 रुपयाला मागितलं होतं, पण आम्ही घरी पाडतो. म्हणजे भाऊ आहेत, मी म्हणजे मावस भाऊ लावून घेतला. म्हणून कष्ट करणं, काम करणं, आपण रिकामा म्हणून काही महाराज आहे म्हणून बसणं असं नाही. शेतीचं काम करणं सगळं करता येईल आपल्याला. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना आहे की आपणसुद्धा सगळ्यांनी आता कर्म करण्याकरता मागं येऊ नये, कष्ट करत राहावं. आम्ही सगळेच, आमची पत्नी, मुलं, सगळे आम्ही सगळे आता कामात व्यस्त होते. मातीत होतो आम्ही. आता मी बघा तोंड उठलं, टिक्का लावला आणि तुमच्यासमोर येऊन बसलो. आणि आता इथून उठल्यावर टिका हाती घेऊन पुन्हा अजून मातीतच जायचं आहे. कारण आपण मातीतून जन्माला आलो आणि मातीतच सगळ्यांना जायचं आहे. एक माटी के काया बंदे माटी बे मिलेगी, तेरे साथ इंसान किरत रहेगी. म्हणून आपण सगळ्यांनी मातीशी जुळलं पाहिजे.
मातीशी जोडून राहिलं पाहिजे एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. जवळजवळ 21-25 लोक या ठिकाणी लाईव्ह आहेत. पुनश्च संत मुजरकर महाराजांचा 31व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे दिली आणि बरेच दिवसानंतर मी आपल्यासमोर बोलत आहो. इकून तिकून कार्यक्रमात हे प्रगट दिन महाशिवरात्री सुरू झाले होते, पण पुन्हा लॉकडाऊन आल्यामुळे ते बंद झालं. आम्ही घरीच आहोत. म्हटलं कोणता काकांचा म्हणणं कोणता विषय, म्हटलं तुम्ही म्हणाल तर नाही तुम्हीच सांगा महाराज. म्हटलं असा संतांचा संघ, असा संतांचा संघ आहे की माणसाला प्रत्येक कितीही मोठा माणूस असला तरी तो प्रसंगाला मातीसुद्धा खणतो. आणि ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्त्वज्ञानाची ताकद आहे. म्हणून माणसानं कितीही मोठं झालं तरी तुकाराम दादा गीताचार्य असो, आपल्या सेवा मंडळाचे कोणतेही प्रचारक असो, ते नाही तर साधू म्हटला म्हणजे त्याचा मला भला ताट राहते. पण तसं काही नाही आहे. आपल्या सगळ्यांची कृपा आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. सगळ्यांची या सुनील लांजुळकर नावाच्या या बालकावर आपल्या सगळ्यांची असंच प्रेम कृपादृष्टी असावी. मुजरकर महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सगळ्या मंडळींचं असंच प्रेम राहावं. उत्तरोत्तर राष्ट्रसंतांनी असंच खूप मोठं कार्य करण्याची शक्ती तुम्हा आम्हाला द्यावी एवढं आजच्या प्रसंगी बोलतो. असा हा संतांचा संघ, विश्वची गर्भासुनी जीव होत सदा दंग. असा हा संतांचा संघ एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो. पुनश्च आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय गुरु.